ती ठेवा, विचार उच्च ठेवा, आईवडिलाची सेवा करा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान ठेवा, मनगटाची धमक जरा जगाला दाखवा, तर तुमची लग्न होते. असंच राहावं लागेल, नाही तर इतकं सोपं नाही. सध्या गावागावातला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल, बायकाच मिळाना. सध्या पाण्याचा प्रश्न नाही, रेशनचा प्रश्न नाही, निसर्गाचा प्रश्न नाही, पर्यावरणाचा प्रश्न एकच, बायकाच मिळाला. पोरांच्या बाबतीत निवड हँग झाले ते आम्हालाच म्हणतात, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. तुझं गायबानं त्या लायकीचं आहे का? खैर कुणीकडे भिकार भाजणं बोंबलत फिरतय, त्याला अक्कल नावाची गोष्ट आहे का? त्याला कोण बायको देईन र? काय योग बोंबलत फिरायचं? ही चित्री माणसं आहेत. आणि पोरांना तर काय सांगावं तुम्हाला. आणि पोरांचे बाप बळच उग काय नाही आल ते परवा दिवशी पाहू ना आमच्या पोराला, आम्हालाच पसत ना, टाप हाणू नको, आलीच नव्हती. तुला विचारलंच नाही ना कुणी हे विषय, तो हाताळलाच कस काय बो? त्याला सहज राम राम घातला तरी पोराच दारा, पण ह्या विषयाला आम्ही हातच घातला नाही. तू आलते, अरे आलेच नव्हते, आले नाहीत, येणार नाही तर काय काय म्हणते. आणि काय 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 म्हणतात, आलते बरं का, जेवण वगैरे भरपूर कचून खाल्लं त्यांनी, आणि परत म्हणले रिप्लाय देतो म्हणले, कळवतो. त्यांचा अजून रिप्लायच नाही. म्हणलं त्यांचा रिप्लाय येत नसतो, तो मोबाईल स्विच ऑफ करून टाक. रिप्लायच्या जोगं तुझं पोरगच नाही तर ती तरी काय रिप्लाय द्या त्यांना. लय अवघड झाले. थोबडात मावा ढाब्या द्यायचं, दारू प्यायची, बावळाटांची संगत, आचार नाही, विचार नाही, मोबाईल मध्ये 24 तास बोटे घालायची उमेद नाही, काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा अंतकरणात नाही, धर्माविषयी प्रेम नाही, व्यसनाच्या आयुष्यात सगळी बरबादी झाली तरुण पिढीची. जे उमेदीचं वय, तरुणपण म्हणजे माझं वसंत ऋतू सारखं वातावरण त्याच्या जीवनामध्ये असावं. वाटोळं झालं जीवनाचं. पण बाई का त्यांना, नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणजे बोला का मागण्यात, म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय भाऊ? क्वालिटी कमवून काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिलाय शेवटचा तुमच्याकडं, माळण बुका. एक जण माझ्याकडे आला, मला महाराज लग्न जमाना, मला मी जमवतो. हा काय करावं लागेल म्हणलं, कपडाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा, माळ घालतो पण जमन का? आधी बायकोसाठी माळ घालायला तयार झालं. ती मनात म्हणलं जाळ झाला, अशा कार्य करायला होण्या, पण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळ करी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित, माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी म्हणलं आण माळ, त्याने बारीक मण्याची माळा म्हणले, बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टप्पऱ्या मण्याच्या माळा. एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणणे, हटकाला ऋताचा झोपताने म्हणायचा लय ऋतात ये. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या. बुका लावायचा बारीक, म्हणलं मोठा लावणार, मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गेंदन बुखान धोतर नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र बगळा बनवला. हा कुठे कीर्तना गेले की मी पुढं तेव माग, मी पुढं तेव माग, काय दिसन तीच पुढं मी महाग. लोक त्याच्याच पाया पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही का. कीर्तन संपले, लोक अरे हे संघ आलेले असू द्या, पोरग मावले संघ राहतंय, व्यसन नसन, धार्मिक असून, आई बाबाला जपित असून, संस्कारिक असून, माळकर दिसते, वारकऱ्याच्या घरात आपले पोरगे सुखानं राहीन, अर्धी खाईन चेतकूर खाईन पण सुखानं राहीन, त्रास होणार नाही. वारकरी कुटुंब देऊन टाका पोरगी ह्याला, 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कुणाचं जमत नसल, सिद्धनाथ ट्रकनी नवर देव भरते. ट्रकने काय का गावात टेम्पो, जिपा, आयशर 407 असं लोटच्या लोट आहे नुसता. लय अवघड आहे. आणि एक वाक्य सांगतो, मुलींच्या बाजूला सुद्धा मुलींच्या आयांनी बी थोडं जमनीवर राहा. तुम्ही इतकं बी येड्यावानी करू नका बरं. ढगात गेल्यावानीच करतात. मोजीनच पाहुण्यावर आवडलं, त्यांना वाटतं मुलगी म्हणजे काय, त्यांनी तर असं जग जिंकलंय का काय. नुसते शायनिंगच हाणत्यात कुठं लग्नाला गेलं तरी. पाहुण्याला तर जवळच येऊन देत ना, लांबूनच झिड करून टाकतात. आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हो अरे ह म्हणजे नेमकी द्यायची कोणाला ती तरी सांग ना. ह काय ह. मुलगा आधी सायन्स छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी. परत ह्यांची आट काय, जमीन पाहिजे पण आमची मुलगी रानात येणार नाही. जमीन काय काय पाहिजे का? काय अपेक्षाची इतक्या वाढवून ठेवल्या ताई. पोरीला स्वयंपाक येतो का ती बघा आधी. आपली गाईबानी आहे का त्या क्वालिटीची, असाच पाहिजे तसाच जायला पाहिजे. आपल्या पोरीला आचार विचार करतो का ती बघा ना आधी. तुम्ही तुमच्या मुलीला सगळ्या गोष्टीत सगळ्या कलागुण संपन्न बनवा.
25 वय झालं काय ना चहा बनवाय नाही, लग्न झालं काय तिकडं आहे नाही सासू जगदंबेचा अवतार. सासू म्हणजे सुनबाई करा पोळ्या, ह्याने युट्यूबवरून आमटी तयार करायला बसली. 10 मिरच्या माणसा गणित टाकल्या, म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खोलीत आली. म्हातारे म्हणली मला भूकच नाही, म्हणली माझे शिवरात्र. म्हातारी म्हणली आधीच तर माझं वय झालं, मी जागेवर मरण असले आमटी काढल्या, मला नाही ग जेवायचं. सुनबाई तुझं तूच खा, नवरा तू मरूस तर खा, पण माझ्याकडे ही भाजीच आणू नका, माझी एकादशी म्हणली मी निघून जाते गावात. पण म्हणले नको. आणि पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खावलंय तिखट आहे. तेव्हा मला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही, म्हणे खाणार मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं दूर गळा आणि डोळ्यातून गळा पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त नाही झाले. म्हणा नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणे आनंदाश्रू देऊ का अजून थोडी. नको म्हणला, एवढाच आनंद भरपूर झाला, नको आता भाजी मला. पळत जगलोय म्हणला. फ्रेश झाली माणसा सिद्धनाची, मोकळ्या मनाने हसली. बघा हसलेच पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हा ना तर आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतल्या टेकून बसतो आणि उदबत्याचा वाजताच्या नाकात घुसतो. मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्या खांदे घरी थांबत्यान का? चौघाने उच्चाल्या मंडळी म्हणते चालले का व? चालले नाही चालिवले, त्याने लय कुठाने केलं. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा, सासूने सुनाला लेक म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा, समजून घेण्याची भावना ठेवा. पण म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. हा एक म्हातारी ना दर्दी इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारी बसायची, कंडक्टरला मुठ काजू बदाम खायला द्यायचे. 22 किलो कंडक्टरचं 2.5 महिन्यात वजन वाढलं. फुकाटचं गवलं, म्हातारी काजू बदाम कचाकच हाणायचं असं फुगलं म्हणता. आणि मग 3 महिन्यात कंडक्टर मला होय आजीबाई काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी नातासारखा दिसतो, लेकासारखा दिसतो, का मला फुकट काजू बदाम खायला देतात? म्हातारी म्हणले कशाचा नातून कशाचा लेक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते, पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत, मग चगाळल्याला तुला देते. त्यांनी चालू इष्ट नवड्या झाला म्हणला, नोकरीचा म्हणला, काही नोकरी करेन पण म्हातारीच्या नादी लागणार ना, असल्या म्हाताऱ्याची चॅप्टर येतलो. त्याच्यामुळं म्हाताऱ्यानं सांगणे सुनबाला लेक म्हणणं, सुनेने सासूला आई म्हणा. माझं ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणं, लग्न जमेताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का ही आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे, सासू सुनाची. पोराची जुळते व त्याचे किती ग्रह वाकडे तिकडे असू दे ती ऍडजस्टमेंट करून घेतो, पण ह्यांच्या कुंडलीचा लय प्रॉब्लेम. त्याचं लय हलवत आहेत. त्या आईकडे गेले की आई सारखंच बोलवतो, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलवतो. आईला म्हणतो तुझंच खरं, बायकोला म्हणतो तुझंच खरं, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का दोघीच्या मध्ये वाळून चालले. त्याच्यामुळं मुलांना 3 वाक्य सांगतो, आई खुश, पत्नी खुश आणि बाप बी खुश. 1 आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी धर्ममंडप आहे. आणखी एक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आपलं सिद्धनाथ हे संस्थान संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध संस्थान आहे. अनेक गावाचा संपर्क या देवस्थानशी आहे आणि वेगवेगळ्या गावचे सगळे माणसं आपण एकत्रित येऊन या ठिकाणी हे कार्य करतो. ही एकीची ताकद आहे मायबाप. म्हणून एक राहा मायबाप, नावाची अपेक्षा न करता, प्रतिष्ठेची अपेक्षा न करता हे धर्म कार्य. आणि धर्माच्या बाबतीमध्ये स्वतःचे वैयक्तिकवाद विसरून द्या. लोक म्हणतात हेच पुढं तीच पुढं, ह्यांचीच नाव घेते त्यांचीच राहिली. ती माणसं मला विचारत, अरे हिथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो बुवा? संकटाची लेवल काय चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल, ह्याचं प्रत्येकानं हिंदू धर्मातल्या व्यक्तीने चिंतन करणं गरजेचं आहे. सध्या जग कुठं आहे त्या बाबतीत आपण कुठं आहे. सगळ्यात महत्वाचं एकीची ताकद. म्हणून समाजकारणातली, राजकारणातील, धर्मक्षेत्रातले, संप्रदायातील महिला असतील, पुरुष असतील, तरुण पिढी असेल, सगळ्यांनी एक जीवानं हे धर्मकार्य आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. अशीच आपल्या सर्वांची एकी आबादित राहावी. आणि हे करत असताना अखंड भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये जर असेल तर मग काय न हे बाधा कामगुरुजनाची काम करत गेले की आपोआप माणूस शांत होतं. शांती खडगा हाती. मग होतं काय, काळा शेते नागावे ते. हे सगळं कशामुळे झालं? अहो भगवंत आमचा सखा झाला अभंगाच्या शेवट.